नमस्कार मित्रांनो, सी एस चॅनलमध्ये आपले स्वागत. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सुख म्हणजे नक्की काय असतं? या सिरियलमध्ये आजच्या भागात काय घडलं आपण ते आज बघणार आहोत. विहिरीवर जीव द्यायला आलेल्या गौरीला जयदीप थांबवतो व तिला सांगतो की दादासाहेबांची तब्येत बरी नाही आहे, तू त्यांना भेटायला यावंस. त्यावेळेस ती म्हणते की ह्या सगळ्या गोष्टींची कारणीभूत मीच आहे, त्यामुळे मी मेलेलेच बरे. आणि ती जीव देण्याकरता हट्ट करतो. जयदीप समजवतो तरी ती समजत नाही आणि जीव द्यायचा हट्ट करतो. त्यामुळे जयदीप तिला थोबाडीत मारतो व तिला आपल्याबरोबर घेऊन जातो. इकडे डॉक्टर दादांना चेक करून औषधे लिहून देतात व सगळ्यांना रूमच्या बाहेर निघण्यास विनंती करतात. माईंना ते सांगतात की दादांना हार्ट अटॅक आला होता. हे ऐकून माई हैराण होतात. दादासाहेब गौरीचेच नाव घेत असतात. त्यावेळेस माई बाहेर येऊन गौरी कुठे आहे हे विचारतात. त्यावेळेस त्यांना कळतं गौरी तिथे नाही आहे. तर त्यावेळेस त्या माई आम्हाला शोधायला पाठवतात व सगळ्यांनी विचारलं असं सांगतात की दादांना हार्ट अटॅक आला होता. सगळे हे ऐकून टेन्शनमध्ये येतात. पण याच टेन्शनमध्ये सुद्धा शालिनी तिचा डाव खेळते व ती गौरीबद्दल माईंना भडकवायचा प्रयत्न करते. ती सांगते की हा सगळा गौरीचाच प्लान आहे. तिने पहिले जयदीपवरती डाव रचला, पण तिथे तो फसला. त्यामुळे तिने अनिलला तिच्या नादी लावलं आणि या सगळ्या गोष्टी तिने करून घेतल्या अशी ती सांगते. तिचं त्याच्यावर प्रेम नाही आहे हेही ती सांगते. याच गोष्टीमध्ये तिला तिची जाऊ व नणंद व उदय तिघेही साथ देतात आणि गौरीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये माई त्यांना म्हणतात की मी गौरीला लहानपणापासून ओळखते आणि ती अशी नाही आहे. तेवढ्यात जयदीप, डॉक्टर व गौरी तिघेही तिथे येतात आणि सगळेजण गौरीलाच या प्रकरणात दोषी मानतात. त्यावेळेस जयदीप तिच्या बाजूने उभा राहतो व सांगतो की या प्रकरणात अनिल दोषी आहे, गौरी नाही. त्यावेळेस उदय त्याला म्हणतो की आपण नोकरांना एवढं डोक्यावर घ्यायलाच नको. त्यावेळेस तो उदयला उत्तर देतो की गौरी नोकर नाही आहे. तेव्हा माई त्यांना शांत व्हायला लावतात आणि डॉक्टर दोघांनाही दादांना भेटण्यास जा असे सांगतात. त्यावेळेस माही निघतात. त्यावेळेस ते माईंना सांगतात की तुम्ही नका जाऊ. त्यांनी दोघांनाच बोलवलं आणि ते दोघेजण आतमध्ये रूममध्ये जातात. गौरी दादांची विचारपूस करते. त्यावेळेस दादा सांगतात की मी ठीक आहे आणि जयदीपला ते म्हणतात की माझा शब्द पाळणं हे अगदी महत्त्वाचं आहे, नाहीतर माझ्या मनाला शांती भेटणार नाही आणि मी आता शेवटच्या क्षणाची वाट बघतो आहे. तेव्हा तू माझा शब्द पाळशील अशी मी अपेक्षा करतो. दादा गौरीला माईचा कुंकवाचा करंडा आणायला लावतात व जयदीपला तिची माग मारण्यास सांगतात. हे ऐकून जयदीप स्तब्ध होतो आणि गौरी देखील स्तब्ध होते. यापुढे काय होणार आहे ते आपण बघूयात उद्याच्या भागात.